आम्ही वारंवार MSCB मध्ये कल्याणला बैठका घेत होतो। सर्वच नगरसेवकांच्या माध्यमातून आमचे शहर प्रमुख असतील सर्वच बैठक घेत होतो, पण कोणती इम्प्लिमेंटेशन झाली नाही। आणि 13 तारखेला संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्व जयंतीच्या पूर्व संध्येला 4 नंबर 5 नंबर मध्ये पूर्ण वेळ लाईट नव्हती। आमचे सर्व बांधव विदाउट लाईट बाबासाहेबांना हार घालण्यासाठी येतात। एक वेगळी भावना आमच्या सगळ्यांची असते आणि त्या काळामध्ये जे झालेला इन्सिडेंट्स आहे त्याची चौकशी करून संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। आणि आज आपले सी मिश्रा साहेब त्यांनी आज आम्हाला एक कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून चौकशी करणार जे आहेत अधिकारी त्यांना सक्तीच्या नजरेवर पाठवलेले आहे। विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून जे काही विद्युत पुरवठा केला जातो ते वारंवार त्याच्या तक्रारी घेऊन माननीय आमदार डॉक्टर बालाजी केनीकर 4-5 कॅम्प नंबर 4-5 आणि अंबरनाथ या विभागातील लोकप्रतिनिधींना घेऊन वारंवार बैठका घेत असतो, पण त्या बैठकीतून काही आउटपुट निघत नाही। आणि 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जी लाईट एक फॉल्ट केबलचा फॉल्ट आल्यामुळे लाईट गेली, ती लाईट रात्री 2 वाजेपर्यंत जवळजवळ ती लाईट बंद होती। आणि सुभाष टेकडी हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना पुष्पहार घालण्यासाठी अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि त्या लाईट नसल्यामुळे त्यातून सगळ्याच जनतेचा गैरसमज झाला। गैरसमजातून काही उद्रेक झाला असता, काही अनुचित प्रकार घडला असता, तो घडून दिला नाही। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांनी मध्यस्थी करून तो अनुचित प्रकार घडून दिला नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। आपल्याकडे जे 13 तारखेला संध्याकाळी 8 वाजता जे इन्सिडेंट झाला होता की आपला जो GP1 इन्कमर आहे त्याच्यावर केबल फॉल्ट होऊन जवळपास रिस्टोर करायला आपल्याला 5 तास आपल्याला 5 तास लागला जवळपास। तर त्या अनुषंगाने साहेबांनी मीटिंग ठेवली होती, कारण त्या दिवशी आपला पूर्वसंध्या होती बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंतीचा आणि त्या दिवशी सगळे भाविक ते त्यांच्या दर्शनाला जातात। आणि अनफॉर्च्युनेटली तो त्या दिवशी त्या एरियामध्ये अंधार राहिला। तर त्या अनुषंगाने आम्ही पहिला तर कमिटी गठीत केलेली आहे, जे आमचे सुप्रिटेंडिंग इंजिनियर सर्कल 1 चे आहेत थोरात साहेब, त्यांच्या अंडर एक कमिटी गठीत करतोय। ते एन्क्वायरी करतील की पूर्णपणे म्हणजे काय चूक आहे आणि कोणाची चूक आहे। जोपर्यंत कमिटीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत जे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तिकडे उल्हासनगर 2 ला त्यांना आम्ही सक्तीचा रजेवर पाठवतोय